नमस्ते मित्रांनो, मी सचिन आयरे. सचिन आयरे यूट्यूब ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आता मी बेत केला आहे कौल चिकन फ्राय करायचा. त्याची आता आम्ही तयारी करतो आहे. मी चिकन घेऊन आलो आहे, मॅरिनेट करून ठेवलं आहे. ती प्रोसेस मला नाही तुम्हाला दाखवता आली, पण कौल चिकन फ्राय करायची प्रोसेस मी तुम्हाला नक्की दाखवेन. भेटूया थोड्या वेळाने. संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि हा माझ्या घराच्या बाजूचा परिसर संध्याकाळचा नजारा आहे. खूप छान आहे, प्रसन्न. अंधुक प्रकाश आहे. मी तुम्हाला चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते दाखवते माझ्या घरी जाऊन. इथे माझं घर आहे, हे माझं किचन आहे. इथे माझी आई आहे बघा, ही माझी आई आहे. ही माझी आई आहे. आईने मस्त चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हे फ्राय करणार तवा कौल फ्रायसाठी. हे आता कौल फ्राय अर्ध करायचे. हे कौल फ्राय करण्यासाठी आईने मॅरिनेट करून दिले आहे चिकन. ह्याची प्रोसेस पण मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो कौल फ्राय करायची. हा आहे अक्षय, माझ्या मामाचा मुलगा. हा मुंबईवरून आलेला आहे, खास कौल चिकन बनवण्यासाठी माझ्याबरोबर आलेला आहे. आणि आज आम्ही बेत केला आहे कौल चिकन बनवायचा. त्याच्यात मेन रोल करणार आहे अक्षय. अक्षय, तू काय काय प्रोसेस केली आहे कौल चिकन बनवण्यासाठी? मी मेन म्हणजे पहिला आहे ना, चूल मांडली आहे तिकडे खालच्या साईडला. चूल मांडली आहे. चला या दाखवतो तुम्हाला. अक्षयने घराच्या खालच्या साईडला चूल बनवलेली आहे. ते थोडा अंधार आहे, दिसतंय का? अक्षयने ना चूल पेटवली आहे. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा, इथे अक्षयने ना चूल पेटवली आहे मस्त. आणि इथे सिटिंग अरेंजमेंट पण केली आहे ईशानने बसण्यासाठी, माझ्या मुलाने. अक्षय, आता सगळी प्रोसेस तू दाखवणार आहेस ना आम्हाला, काय काय करणार ते? हां, सगळी दाखवणार तुम्हाला सगळ्यांना. आता थोड्या वेळाने आपण बघू अक्षय आपल्याला काय काय प्रोसेस दाखवत होते. कोण गेले? डाऊट काय तो तेल नाही असं मुरायला लागलं. अरे तेल कुठे मुरलं आता? पाणी पाणी मोना करून ठेवायचं. टाकता असं टाकतात मध्ये. तर थोडं थोडं टाक. तुझी वहिनी पण दिसली पाहिजे. मग वहिनी काय काय दिसते त्यात? हे बघा, तेल टाकलंय आता. चप्पल हे बघा, लेग पीस टाकलाय. हे बघा, थोडा दिसते कमी करते का? तेल एवढं सगळं टाकलं बहिणी, बाहेर आलं तेल इकडून. हां, टाकू का जरा तुकडे तुकडे.
याच्यामध्ये हां याच्यामध्ये टाक ना, इकडे टाक, छोटे छोटे तुकडे टाक याच्यामध्ये. इकडे टाक पुढे पुढे ह्या साईडला छोटे छोटे. हां परफेक्ट. हां ह्या ह्याच्यामध्ये टाक इकडे. ह्या बस तसं का लागेल. नाही तेल आहे भरपूर आहे. तेल त्याच्यात हाय, चिमटा हवा होता. छान पण गेला ना. जास्त नको टाकू ते. पलट तयार होला. हे नाही आपला चिमटा नाही आहे का? चिमट्याने कसं ते प्रॉपर हे करता येईल. असं नाही होणार. चिमटा ना नाही आहे. ते दिसत नाही ना. भेटला चिमटा. हे बघा आता हे थोड्या वेळानंतर त्याला पलटी करतोय थोडं.
ही एक साईड शिजली आहे. ही आमची वहिनी आहे. वहिनी जरा खाली खाली वहिनी हे कर, थोडं खाली बस ना इकडे. अरे दिसतच नाही वहिनी, तू पडशील. मोना करून ठेवते. आता सगळं आलं याच्यामध्ये, गप केलंस तू. शी अरे ते एडिट करते लोक काय ना काय कमेंट करतात ना. हां तेच भीती वाटते, बेकार कमेंट जातात. त्याच्यामध्ये असं मी बोललो तेच. अरे ते कट करते ते नंतर. तिथे आहे का लाकडं? आहे. कौल फ्राय. काय कोणत्या कौल फ्राय. ईशानच्या बॅटरीचा मस्त. ईशान बोल दे. बेताचा वंडा. हे तेल कसं टाकतो अक्षर? परत दुसरं अजून चिकन टाकणार आहेस का? ओके. मॅरिनेट केलेलं चिकन आहे. अरे वा, दाखव जरा मॅरिनेट केलेलं चिकन. हे अजून लेग पीस झालेत. अजून अक्षयने चिकन मॅरिनेट करून ठेवले. मग अशा आईने मॅरिनेट करून दिलेलं, तर आता आम्ही त्याच्यावर परत कौलावर टाकून प्रोसेस करणार आहोत. वाव. आज आम्ही 2 बेत केलेले आहेत. आई तिथे चिकन बिर्याणी बनवते आणि अक्षय इथे कौल चिकन फ्राय करतोय. अक्षय, काय एक्सपिरियन्स कसा आहे? मस्त. छान. पहिल्यांदाच करतोय. तुझा घाम बघून ते आम्हाला कळतंय तू पहिल्यांदा करतोय. कारण गरमी पण भरपूर आहे, पण जी मजा आहे ना ती खूप जबरदस्त आहे. आणि हे कौल चिकन फ्राय खायची उत्सुकता मला पण लागलेली आहे. त्याची मी कधी टेस्ट नाही केली. मी आज पहिल्यांदाच त्याची टेस्ट घेणार आहे की नक्की कौल चिकन फ्राय असते का आणि त्याची टेस्ट कशी लागते. तर या प्रोसेसला मला वाटतं बराच वेळ जाणार आहे. तर बघूया, अजून आपल्याकडे भरपूर चिकनही आहे, ते पण आपल्याला फ्राय करायचं आहे. हे बघ किती छान पद्धतीने ना लेग पीस भाजले आहेत. हे बघा,
हे बघा, हे बघा, मी झूम करून दाखवतोय. वाव, माझ्या तोंडला तर आत्ताच पाणी सुटलंय. हे बघा, चल मला खोकी पण नसते. अक्षय, भाजून झालेत काय नाही झाले तसं. कलेजी आणि पेटा? अक्षयने छान निखाऱ्यावरती आहे ना कलेजी आणि पेटा बघा भाजतोय. आता कंप्लीट मस्त भाजून निघालेत आणि अक्षय त्याला बाहेर काढतोय. हे बघा, छान. वाव, हा हा, काय स्मेल येते छान, मस्त. आता मस्तपैकी सगळं लेग पीस पण भाजून झाले आहेत आणि कलेजी आणि पेटा पण आहे ना निखाऱ्यावरती भाजून झालेले आहेत. लेग पीस मस्त कौलवरती फ्राय करून झालेले आहेत आणि कलेजी आणि पेटा निखाऱ्यावरती भाजून काढलेले आहेत. तुम्हाला हा आणि एवढं छान स्मेल येतोय ना. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स द्या. थँक्यू.